श्री स्वामी समर्थ सर्वांना. गणपती बाप्पांचं विसर्जन करून मग आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. पोहोचेपर्यंत जवळपास आम्हाला रात्र झाली होती. दिवसभर एवढं गडबडीचं वातावरण होतं, त्यामुळे मला स्वतःला उरकायला असा टाईमच मिळाला नाही. एवढ्या सगळ्या गडबडीत पण मी आणि माझ्या आईने घरूनच जेवण बनवून सोबत घेतलं होतं, कारण घरचं जेवण बाहेर खाण्यामध्ये खूपच मजा येते. जेवढं काही बनवता येईल तेवढं आम्ही सोबत घेतलं होतं. सोबतीला कॉर्न पण होते, तळलेले पापड आणि मोदक. रात्रीचा जेवणाचा बेत हा उत्तम झाला. अक्कलकोटला आम्ही पहाटे दुसऱ्या दिवशी काकड आरतीला गेलो. तर सकाळच्या मंगल वातावरणात आरतीचा दिव्य प्रकाश आणि भक्तिभावनेने भरलेलं ते वातावरण अनुभवताना मन अगदी समाधान पावलं. खरंच अक्कलकोटला जर तुम्ही गेला तर तुम्ही शक्यतो पहाटेच्या काकड आरतीला जावा. तो अनुभवच खूपच छान असतो. आमच्या फॅमिली फ्रेंडने स्वामींचा हा फोटो घेतला होता. खूप छान होता. एवढं सगळं झाल्यावर मी म्हटलं आता स्वतःला टाईम द्यायला हवा. मस्त छानची साडी वेअर केली. लवकरच भेटूया पुढील व्लॉगमध्ये. थँक्यू.